आक्रोशाने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले. ते स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले. ज्या वीर मातेने शिवरायांना देशप्रेम, धर्मप्रेम आणि रयतेच्या कल्याणासाठी धडे दिले, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून घोड्यांच्या टापांचा आवाज आणि त्या टापांच्या स्पर्शाने उडणारी धूळ ज्यांच्या शौर्याची गाथा सांगते ते महाराष्ट्राचे कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज. मरणारा घाबरणारे अनेक जण पाहिले, मरणाला न घाबरणारेही पाहिले, पण मरण सुद्धा ज्या राजाला घाबरलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करते. लाख मेले तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा शिवाजी राजा जगला पाहिजे असं म्हणत ज्यांनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले त्या 18 पगड जातीच्या मर्दमावड्यांना मी श्रेया साखरे विनम्र अभिवादन करते. तसेच आपणा सर्वांना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा. मित्रांनो, ज्यावेळी महाराष्ट्राच्या मातीत अस्मानी, निजामी, सुलतानी सत्ता थैया थैया नाचत होत्या, स्त्रियांची अब्रू लुटल्या जात होती, गोरगरिबांचा कोणी वालीच उरला नव्हता. इतकेच काय तर मंदिरातला देव सुद्धा सुरक्षित नव्हता. त्यावेळी देवालाही संरक्षण देणारं आणि रयतेच्या स्वाभिमानाचं रक्षण करणारं जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा, जो वीर होता, शूर होता, पण त्याहीपेक्षा चारित्र्य संपन्न होता. परस्त्रीचा आदर करणारा आणि शत्रूच्याही स्त्रीला माता म्हणणारा माझा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्याच महाराजांची कीर्ती कलेकलेने चंद्र वाढत जावा तशी मुघल साम्राज्यात वाढत होती. शिवाजी संपायलाच हवा यासाठी प्रत्येक मुघलानं पैजेचा विडा उचलला होता. मात्र रयतेचं राज्य, स्वराज्य निर्माण व्हायलाच हवं, हिंदवी स्वराज्याचा धर्म वाचायलाच हवा, स्वातंत्र्याचं सुख प्रत्येकाला मिळायलाच हवं यासाठी माझ्या राजानं पण केला होता. तो पण तलवारी एवढं वजन असलेल्या वयात. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे कसे होते, त्यांनी किती लढाया केल्या, किती किल्ले जिंकले यापेक्षा त्या राजाचं शौर्य, चातुर्य आणि चारित्र्य इथल्या प्रत्येक जनमानसाच्या मनामनात कोरल्या गेलं. इतिहासात अनेक राजे झाले, अनेकांनी सत्ता गाजवली आणि लोकांवर राज्य केले, पण लोकांच्या मनावर राज्य करणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे राजे शिवछत्रपती, ज्यांनी सिंहासनासाठी नाही तर रयतेच्या कल्याणासाठी लढा दिला, ज्यांनी सिंहासनासाठी नाही तर रयतेच्या कल्याणासाठी लढा दिला. हा सर्वात मोठा इतिहास आज तुमच्या माझ्या समोर उभा आहे. पण खंत याची वाटते ते शिवाजी महाराज आम्ही कधी समजूनच घेतले नाही. अफजल खानाचा काढलेला कोथळा आम्ही जगभर पसरवला, शाहिस्ता खानाची कापलेली 3 बोटही जगभर पसरवली, पण त्या राजाच्या चारित्र्याची धार मात्र विसरत चाललो आहोत. अहो, छत्रपती शिवरायांनी जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक पुण्याच्या लाल महालात केला आणि छत्रपती शिवरायांना मारण्यासाठी आलेल्या शाहिस्ता खानाला कात्रजचा घाट दाखवला. राजे महालात शिरले, बातमी शाहिस्ता खानाला लागली. आपला जीव वाचवण्यासाठी शाहिस्ता खान सैरावैरा धावू लागला. धावता धावता अचानक राजांच्या समोर आला. राजांनी तलवार काढली, वार करणार तेवढ्यात शाहिस्ता खानाने खिडकीच्या बाहेर उडी टाकली. जीवावरती आलेलं युद्ध 3 बोटांवर निभावलं आणि शाहिस्ता खानाची 3 बोटं कापल्या गेली. हा इतिहास आपण सर्वांनी ऐकला, पण दादांनो, शाहिस्ता खानाची बोटं कापली, महाराज निघून गेले. त्यानंतर शाहिस्ता खानाची बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, हुजूर गजब हो गया, वो नराधम सिवा मेरी छोटी बेटी को उठाकर ले गया. त्यावेळी शाहिस्ता खान त्याच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, ए पगली चुप कर, ये सिवा किसी की उंगली छाट सकता है, ये सिवा किसी की गर्दन छाट सकता है, पर ये सिवा किसी औरत पर हाथ नहीं डाल सकता. हे म्हटल्यानंतर
शाहिस्तेखानाची बहीण विचार करू लागली, हुजूर का इतना भरोसा, वो भी उनके शत्रु काफिर सिवा पर, ऐसी क्या बात है उस सिवा में. अहो, शत्रू सुद्धा महाराजांच्या चारित्र्याचे गोडवे गायचा. इतका पराक्रमी आणि चारित्र्य संपन्न माझा राजा, इतका पराक्रमी आणि चारित्र्य संपन्न माझा राजा. जगात अनेक अनेक राजे झाले, महाराजे झाले, ज्या राजांनी महाल बांधले आणि त्या महालात बाया नाचवल्या. पण माझ्या राजानं महाल नाही तर गडकिल्ले बांधले आणि त्या गडकिल्ल्यांच्या जोरावर बाया वाचवल्या. पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा बाया नाचवल्या जातात. रांजेगावच्या पाटल्यानं एका शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला म्हणून त्याचे हातपाय कलम करून त्याचा चौरंग करणारे माझे राजे. पण आज त्यांच्याच महाराष्ट्रात महिलाच काय, लहान लहान मुलीवर सुद्धा अत्याचार केला जातो. लहान लहान मुलीवर सुद्धा अत्याचार केला जातो. ही फार मोठी शोकांतिका आहे. आपण अभिमानाने म्हणतो, राजे पुन्हा जन्माला या. पण मित्रांनो, राजे कधी जन्माला येत नसतात, ते घडवावे लागत असतात. आणि ते घडवण्याचं काम माँसाहेब जिजाऊंनी केलं. म्हणून आधी जिजाऊ घडल्या पाहिजे, आधी शहाजी राजे घडले पाहिजे. पण आजच्या जिजाऊ मात्र टीव्हीचा रिमोट घेऊन तुझ्यात जीव रंगला पाहत असतील आणि आजचे शहाजी राजे पोटात दारू ढोसून लेझिम खेळत घरी येत असतील. मग शिवाजी घडणार तरी कसे? ज्या मातेने स्वतःच्या आयुष्याचा विचार बाजूला सारून महाराष्ट्राचा संसार उभा केला, त्याच जिजाऊच्या लेकी काल परवा भेटलेल्या मित्राच्या गाडीवर गिरट्या घालत असताना मुळीच नव्हता रे कान्हा माझ्या मनात, तुझ्यासाठी आले वनात, असं म्हणताना दिसतात. आईची किंवा मैत्रिणीची साडी घातली की मोबाईलवर रील बनवताना दिसतात. मग ती ताई एक दिवस जरी दिसले नाही की हाही लगेच चालू होतो, तू धरती पे चाहे जहां भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. मग प्रश्न पडतो, हा माणूस आहे की कुत्र? ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली आई कळाली तो मात्र जिजाऊचा शुभा झाला, तो जिजाऊचा शुभा झाला. तो मात्र जिजाऊचा शुभा झाला, तो जिजाऊचा शुभा झाला. म्हणूनच आज जगावरती राज्य करणारी अमेरिका म्हणते, छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्हाला स्पायडरमॅन, सुपरमॅन यासारखी काल्पनिक पात्र बनवण्याची गरज भासली नसती. छत्रपती शिवरायांचा दैदिप्यमान असा इतिहास आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण आम्ही मात्र त्याच महाराजांचे विचार सोडून त्या बिग बॉस मधून आलेल्या सूरज चव्हाण सारख्याला स्वतःचा आयडॉल समजून झापूक झुपूक करत बसतो. मग खरंच आपल्याला महाराजांचं नाव घ्यायचा तरी अधिकार आहे का? शेवटी वामनदादा कर्डक यांच्या शब्दात एकच सांगते, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, काळ्या राती तडपत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून, त्या तरुणीला आई म्हणला राजा तो शिलवान, अशा नराच्या नरोत्तमाला सदैव झुकते मान, माझी सदैव झुकते मान. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. विनंती करतो
की या ठिकाणी येऊन तसेच विचारपीठावरील सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती करतो की या चिमुकलीचा आपण सत्कार शाल व गुच्छ देऊन सत्कार करावा. अशोकराव नवगण काका, मी आपणास विनंती करतो. चिमुकलीने या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं. जोरदार टाळ्यांनी आपण त्या मुलीचं अभिनंदन केलं पाहिजे.